नमस्कार मित्रमैत्रिणींनो. बराच वेळ असं होतं की आपल्याला सकाळी संध्याकाळी काही ना काही मुलांना किंवा मोठ्यांना खावंसं वाटतं. जर तुमच्याकडे मेंदूवड्याचं प्रीमिक्स असेल तर तुम्ही झटपट हे मेंदूवडे बनवू शकता. अगदी हॉटेलमध्ये मिळतात त्याच पद्धतीने परफेक्ट बनतात. कोणी पाहुणे आलं तरी तुम्हाला काही घाई गडबड होणार नाही. तुम्ही अशा पद्धतीने बनवून चटणीबरोबर देऊ शकता, जरी सांबार रेडी नसला तरी. आणि याच आपल्या प्रीमिक्सने आपण दहीवडेसुद्धा बनवू शकतो. जर तुम्हाला बनवायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पण पहा. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी उडदाची डाळ घेतले. एक मेजरिंग कपच्या हिशोबाने अगदी उंचवर भरून घेतली होती. तर 300 ग्राम आहे. तुम्ही उडदाची डाळही घेऊ शकता किंवा अख्खे जर उडीद असेल तेही घातले तरी चालेल. आता काय करायचं आपल्याला, ही डाळ मात्र मी कपड्यावरती अगदी घालून स्वच्छ अगदी पुसून घेणार आहे. अगदी चांगली त्याला चोळून चोळून पुसून तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला असं वाटतंय की आपण याला धुवायचं आहे तर तुम्ही एकाच पाण्याने चांगलं धुवा आणि अगोदर पंख्याखाली घाला आणि नंतर एक दिवस ऊन मात्र अगदी चांगलं लावा, अगदी कडकडीत सुकून घ्या. नाहीतर मात्र ही आपलं प्रेमिक्स खराब होऊ शकतं. म्हणून हे लक्षात ठेवायचं, चांगलं अगदी कडकडीत सुकून घ्यायचं, म्हणजे आपली डाळ खराब म्हणजे प्रेमिक्स खराब होणार नाही. तर बघा, आता मी तर इथे अगदी चांगलं चोळून चोळून चांगलं व्यवस्थित डाळ पुसून घेतलेली आहे. आता ही डाळ काढायची. काढल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि आपण त्याला आता चांगलं दळून घेतो. दळून घेताना मात्र एवढंच करा की जेव्हा तुम्ही मिक्सरला लावाल बंद चालू करून करा. थोडंसं का गरम होऊ नये मिक्सर. आणि अशा पद्धतीने अगदी चांगलं पावडर म्हणजे ती पूड अशी झाली पाहिजे, चांगली अशी बारीकसारखी. आता हे रेडी झालं की त्यामध्ये आपण घालायचं आहे, पाव वाटी घालायचं आहे तांदळाचं पीठ. त्याचबरोबर 1 चमचा घालायचं आहे बेकिंग सोडा. चवीपुरता घालायचं आहे पुन्हा 1 चमचा आपण इथे मीठ. आणि नंतर घालायचं आहे हिंग पाव चमचा. पाव वाटी नव्हे, पाव चमचा. आता पुन्हा मिक्सरला लावून अगदी 1-2 वेळा चांगलं फिरवून घ्या, म्हणजे तांदळाचं पीठ, हिंग, मीठ, बेकिंग सोडा सगळं व्यवस्थित तिथं मिक्स होईल. आणि आता बघा, हे सगळं फिरवल्यानंतर आपलं हे प्रेमिक्स मेंदूवडाचं रेडी झालं. आता ह्याला तुम्ही स्टोअर करून ठेवायचं. कसं ठेवायचं, एखादी काचेची बरणी स्वच्छ घ्यायची आणि त्याला अगदी स्वच्छ पाणी न राहता कामाने कोरडी घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालून तुम्ही त्याला बाहेर अगदी 4-5 महिने जरी ठेवलं तरी ते तुमचं खराब होणार नाही. मात्र सगळीच काळजी घ्यायची की चण्याची डाळ, तुम्ही जर उडदाची डाळ जर धुतली असेल तर मात्र कडकडीत अगदी सुकून घ्यायची. तर बघा, हे आपलं प्रेमिक्स रेडी झालं आहे. प्रेमिक्स रेडी झाल्यानंतर मी काय करते, कधी ना त्याच्यावरती असं मेंदूवडा जे काही आपण करतो त्याच्यावरती असं एखादं स्टिकर लावते, म्हणजे आपल्याला लक्षात राहते की आपलं ही आपलं हे प्रेमिक्स कोणतं आहे किंवा पावडर कोणतं आहे आपल्याला कधी कधी कळतही नाही. म्हणून मी अशा पद्धतीने करून ठेवते. तुम्ही तसंच करा. आता हे आपलं प्रेमिक्स रेडी झालं आहे. आता याच प्रेमिक्सने आपण मेंदूवडे कसे बनवायचे तेही तुम्हाला सांगते. आता इथे मी एखादं भांडं घेतलं आहे आणि मेजरिंग कपच्याच हिशोबाने पूर्ण हे प्रेमिक्स 1 कप असं घेणार आहे. तुम्ही असं काही नाही, मेजरिंग कप तुम्ही वाटीनेसुद्धा घेऊ शकता. आता हे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता मात्र पाणी घालताना मात्र काळजीपूर्वक घालायचं. अगदी थोडंसं पाणी घालून त्याला विस्करने अगोदर त्याला मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने अगोदर मिक्स करा. पटकन पाणी घालायचं नाही, जरासं पाणी घालायचं आणि त्याला अशा पद्धतीने चांगलं अगदी आपण व्यवस्थित मिक्स करायचं. आता हे विस्करणे मला काही वाटत नव्हतं बरोबर, म्हणून मी अगदी लगेच हाताने केलेलं आहे. पुन्हा थोडंसं पाणी घातलं आहे आणि पुन्हा त्याला याचं व्यवस्थित मिक्स केलं आहे. आणि हे मात्र अगदी चांगलं व्यवस्थित मिक्स करून अगोदर ह्याला झाकून कमीत कमी 15-20 मिनटं तरी ठेवायचं. 15-20 मिनटानंतर बघा, चांगलं अगदी त्याच्यामध्ये पाणी बरंचसं अगदी शोषलं गेलं आहे, म्हणजे थोडंसं अगदी जाडसर आहे. म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून 5-7 मिनटं त्याला चांगलं अगदी व्यवस्थित फेटून घ्या. तरच तुमचे मेंदूवडे अगदी जसे आपण बनवतो डाळ भिजवून त्याच पद्धतीने बनतील. मात्र अगोदर चांगलं फेटून घ्यायचं, एकाच दिशेने फेटून घ्यायचं आपल्याला. आता मी इथे अगदी 7 मिनटं त्याला चांगलं फेटून घेतलं होतं. त्यानंतर एखादी वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी घालून हे जे मिश्रण आहे ना थोडंसं त्यात घालायचं. पाण्यावर ते मिश्रण ते तरंगू लागलं म्हणजे आपलं बघा परफेक्ट असं हे मेंदूवड्यासाठी रेडी झालं. आता याच्यासाठी आणखीन थोडीशी चव देण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं जिरं अर्धा चमचा, त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता असेल तर तुम्ही थोडंसं कापून तोही त्यात घालायचा. नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडीशी आलं, थोडंसं हिरवी मिरची कापून छोटे छोटे तुकडे करायचे,
हवं असल्यास कांदा घाला, नाही घातलं तरी तुम्ही चालेल, स्किप करू शकता. आणि त्यानंतर आपण आता हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे. मीठ तर आपण घातलेलंच आहे, पण तुम्हाला जर वाटलं की ते मीठ थोडंसं कमी जास्त आहे तुम्ही घालू शकता, पण मिठाचं कमी जास्त बिलकुल होत नाही, अगदी परफेक्ट असं आहे. आता इथे चांगलं अगदी व्यवस्थित मिक्स करायचं. आता आपल्याला ढवळायची गरज नाही, का आपण अगोदर फेटून चांगलं घेतलं होतं. पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि तुम्हाला एकदा मी दाखवते की कशा पद्धतीने आपण मेंदुवडे अशा पद्धतीने गोल गोल असं करायचं. आणि त्यानंतर आपोआप ते व्यवस्थित त्याच्या मधोमध अगदी छेद आपला व्यवस्थित त्याच्यामध्ये भोग पडतो. अशा पद्धतीने भोग पडायचं. तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं आहे. आता हेच उचलायचं आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने घालायचं. तेल अगदी मध्यम असं आपण करायचं, म्हणजे मीडियम याच्यावर ठेवायचं. पुन्हा याच पद्धतीने तुमच्याकडे अशाच पद्धतीने अगदी जमेल, कुठेही काही होणार नाही, अगदी परफेक्ट होतात. 2-3 मिनिटांनी त्याला उलट करायचे आणि अगदी मस्त असे आपले बघा फुलले गेले आहेत ते मेंदूवडे. आपला प्रेमिक्स अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता याच पद्धतीने आपण अगदी 2-4 मिनिटांनंतर अगदी उलटफलट करून आपण हे मेंदूवडे अशाच पद्धतीने काढून घ्यायचे. बघा अगदी रंग अगदी अगदी सोनेरी रंग असा आला आहे आणि तुम्हाला दिसत असेल किती सुंदर असे आपले मेंदूवडे झालेले आहेत. याच याच्याने तुम्ही दहीवडे बनवू शकता. तुम्ही बाकीचे जिन्नसं घालायची नाही, मी जशा पद्धतीने केले त्याच पद्धतीने करा. त्याच पद्धतीने फेटायचं आहे, त्याला झाकायचं आहे, जसं केलं तसं, फक्त तुम्ही जिन्नसं घालायची आणि तुम्ही इथे दहीवडेही करू शकता. तर बघा आपले दुसरी बॅच मी आता रेडी केले आणि सगळे मेंदूवडे अगदी परफेक्ट असे रेडी झाले. किती सोपं आहे बघा, इथे मेंदूवडे बनवणं किती सोपं आहे. कधी तुम्हाला खावंसं वाटतं ना, किती परफेक्ट असे तुम्हाला मेंदूवडे मिळतील. जरी तुम्ही इथे सांबार बनवला नाही तरी तुम्ही फक्त चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकतात. अगदी त्याचा अगदी आकारही बघा किती सुंदर असा आला आहे. तोडूनही दाखवते की आतमधूनही अगदी व्यवस्थितरित्या चांगले गरम असल्यामुळे जर आम्हाला वेळ लागतो आहे तोडायला, खूपच गरम होते. तर बघा मस्त असे आपले मेंदूवडे रेडी झाले आणि मी तर सांबार केला होता. अगदी सांबारमध्ये घालून बुडून खायचे. नक्की करून बघा, तुम्हालाही जमेल, तुमचे परफेक्ट असं होईल. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकाकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे. आणि पुन्हा आपण भेटूया आणखीन एका अशाच एका चांगला छान